हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर खूप महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. कसं आहे ना, आता सध्या अरिवर्कचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला सुद्धा अरिवर्कला टच असं काहीतरी थोडंफार वर्क करायचं असतं. कधी कधी आपल्याला अरिवर्क करता पण येत नाही किंवा मग असंही असतं कस्टमरला करून द्यायचं असतं आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असते की खूप काही अरिवर्क नकोय पण थोडासा अरिवर्कला टच करणं कसं करायचं हे. सो बघा, तयार ब्लाऊजवर आज आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये खूप सुंदर असं वर्क करणार आहोत. तुमचा विश्वासच बसणार नाही की एवढ्या छोट्याशा वर्कमुळे सुद्धा ब्लाऊज इतका सुंदर असा कसा दिसू शकतो. आणि खरं तर अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. म्हणजे जरी तुम्ही ब्लाऊज शिवून आणला तरी तुम्ही घरच्या घरी आपल्या साध्या सुई धाग्याने हे वर्क करू शकतात. आणि किंवा कस्टमरला सुद्धा तुम्ही याची आयडिया देऊ शकतात. कस्टमरला पण कधी कधी खूप सारे डिझाईन नको असते, जरा डिसेंट लुक हवा असेल आणि ट्रेंडिंग डिझाईन जर बनवायची असेल तर ह्या पद्धतीचं तयार ब्लाऊजवर तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात वर्क करू शकता. सो सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर चला आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अगदी साधं सिंपल सोपं झटपट तयार होणारं आरी वर्क छोटंसं करता येईल. आणि खरं तर यामुळे आपला ब्लाऊज खूप उठून दिसेल हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि ब्लाऊज मुळे साडी नक्कीच छान दिसेल, कारण की साडीचं संपूर्ण लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं. ब्लाऊजला डिझाईन कशी आहे, तो कसा स्टिच केला, त्याची फिनिशिंग कशी आहे, वर्क केलेला कसा आहे वगैरे हे सगळं. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. हा खूप छान असा बोटनेकचा ब्लाऊज आहे. त्याचा जो काही फ्रंट गळा आहे तर तो डीप नेक आहे. त्याचबरोबर पॅड लावून आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. फिनिशिंग वगैरे अगदी मस्त छान आलेली आहे. वर्कवाला ब्लाऊज होता सो तो आपण बोटनेक मध्ये कन्वर्ट केलेला आहे. सो ह्या ब्लाऊजचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. सो आज आपण यावरच अगदी छान झटपट तयार होणारं छोटंसं वर्क करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी हे मणी घेतलेले आहे, तर मोठे आणि काही हे आपले शुगर बीट्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वर्क आपण साध्या सुईने करणार आहोत. सो बघा, 4 पदरी सुई मी ओवून घेतलेली आहे. सगळ्यात आधी मध्यभागी ह्या पद्धतीने ती पॅक करायची. खरं तर संपूर्ण मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या सहज लक्षात यावे यासाठी. आणि जे काही आपले शुगर बीट्स आहेत जे ब्लाऊजच्या वर्कला मॅच होत आहे, खरं तर तसाच कलर आपण इथे घेतलेला आहे, तर ते इथे ओवून घ्यायचे आहे. खरं तर तुम्ही इथे मोजून ओवले ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे डिझाईन व्यवस्थित बॅलन्स राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यात आधी मध्यभागी एक हँगिंग बनवणार आहोत. सो त्यासाठी 20 ते 25 मणी तुम्ही इथे ओवू शकतात. मनीच्या साईजवर सुद्धा असतं आणि मॅट फिनिश वगैरे असे वेगवेगळ्या कलरचे सुद्धा मणी अवेलेबल असतात, तर तेही तुम्ही यूज करू शकतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊजवर खूप असं डार्क गोल्डन नाहीये, तर थोडंसं असं फेंट टाईप गोल्डन वर्क आहे. सो त्यामुळे मग त्याला मॅचिंग होणारे आपण इथे खरं तर हे जे काही बीड्स आहेत म्हणजे शुगर बीड्स ते घेतलेले आहे. आणि मी आताच तुम्हाला बोलली की आपल्याला खरं तर इथे ना 15 ते 20 मणी जो काही मध्यभागी आपण हँगिंग बनवतो आहे त्यामध्ये ओवून घ्यायचे. सो मी सिंपल असं सुईमध्ये ओवून घेतले. त्यानंतर लास्टला मी जो काही ब्लाऊजला मॅचिंग होणारा मोठा मणी घेतलेला आहे तर तो आपल्याला इथे ओवून घ्यायचा आहे. सो बघा, मग मी छोटे छोटे बीड्स ओवून झाल्यानंतर जर अजून पाहिजे नसेल तर घेऊ शकतात. आणि खरं तर ना हे किती लॉंग वगैरे करायचं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. या हँगिंग्स तुम्ही बऱ्यापैकी लॉंगही करू शकतात किंवा शॉर्टही करू शकतात. आता जेवढं पाहिजे तेवढी लेंथ घ्यायची. त्यानंतर हा जो काही मणी आहे तर तो आपल्याला सुईमध्ये इथे ओवून घ्यायचा आहे. तो ओवून झाल्यानंतर त्याच्यानंतर एक छोटा मणी ओवून घ्यायचा या पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं, रिटर्न आपल्याला पुन्हा हे पूर्ण याच्यात ओवून घ्यायचा आहे. फक्त जो काही लास्टचा मणी आहे ना तर तो सोडून द्यायचा आहे. हा पॉइंट इथे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. लास्टचा मणी सोडून आपल्याला सुई पुन्हा रिटर्न सगळ्याच बीड्स मधून आणायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग इथपर्यंत ह्या पद्धतीने जास्त मणी असेल तर हाफ हाफ करत ओवून घ्यायचे. बघा, मी इथे जास्त मणी होते, अर्धे झालेले आहे आणि पुन्हा अर्धे उरलेले ओवून घेतले. आणि ते अगदी अलगत अलगत सगळे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सो बघा, धागा वगैरे व्यवस्थित पकडायचा आहे. अजिबात गुंता होऊ देऊ नका. बऱ्याचदा गुंता होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वकच या गोष्टी फॉलो करायच्या आहे. आणि बघा, मग किती परफेक्ट असं आपण इथे हे ओवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर थोडं लूज हवं असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. सो बघा, मग फायनली या पद्धतीने आपलं मधलं जे काही हँगिंग होतं
तर ते झालेलं आहे. आता हे रिटर्न सुई आल्यानंतर सुई पुन्हा आपल्याला खालच्या साईडने टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे जर तुम्हाला थोडंसं लूज हवं असेल तर करू शकतात, नसेल हवं तर थोडासा धागा वर खेचून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे सुई आपल्याला पुन्हा आतमध्ये टाकायची आहे. आणि आता मध्ये टाकल्यानंतर तुम्ही इथे एक गाठ देऊ शकतात, नाही दिली तरी सुद्धा चालणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्टही कंटिन्यू दुसऱ्याला करू शकतात. बट मला असं वाटतं की तिथे एक गाठ द्यावी, म्हणजे ते काय होईल, व्यवस्थित पॅक होईल आणि तिथून पुन्हा काही लूज वगैरे होण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे. सो बघा मग मी इथे व्यवस्थित एक गाठ टाकून हे पॅक केलं. खरं तर डबल गाठ टाकली तरी सुद्धा चालेल, ते काय होईल मग अजून व्यवस्थित पॅक होऊन जाईल. ठीक आहे. सो बघा मग आपलं जे काही सेंटरचं एक हँगिंग होतं तर ते फायनली आपल्या इथे झालेलं आहे. त्यानंतर आता शेजारी आपल्याला एक हँगिंग्स लावायचं आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काही सेंटरचं हँगिंग बनवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने त्याच्या शेजारी सुद्धा बनवून घ्यायचं आहे. पण त्यामध्ये फरक हा आहे की मधला ना जास्त लॉंग करायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे ना थोडं शॉर्ट आणि कमी कमी करत करत आपल्याला खरं तर हे डिझायनर हँगिंग इथे बनवायचं आहे. आणि या छोट्याशा हँगिंगमुळेच खरं तर आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसणार आहे. तर काय करायचं, पहिल्या वेळेस किती मणी ओवलेले आहेत त्याच्या अंदाजाने थोडेसे कमी कमी करत आपल्याला हे हँगिंग्स इथे रेडी करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे ना 10 ते 12 मणी ओवून घेतलेले आहे. खूप काही घेतलेले नाहीये, आधीच्या पेक्षा कमी घ्यायची होती मी म्हटल्याप्रमाणे. सो तसंच केलेलं आहे. आणि मोठा मणी सुद्धा आपल्याला इथे ओवून घ्यायचा आहे. शेवटी म्हणजे जसं मध्यभागी आपण केला ना, एक मोठा ओवून घेतला सेम त्याच पद्धतीने बघा, आणि त्याच्यानंतर एक पुन्हा छोटासा. ठीक आहे. आता हे ओवून घेतल्यानंतर पुन्हा जो काही लास्टचा मणी आहे ना, तर तो आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे आणि रिटर्न बाकीच्या सगळ्या मणीमधून सुई आपल्याला आणायची आहे. सो ही स्टेप थोडीशी सावकाश काळजीपूर्वकच फॉलो करायची आहे. खूप काही इथे गडबड करण्याची गरज खरं तर नाहीये. अलगत अलगत ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे. ठीक आहे. आणि बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बाहेर काढताना अजिबात गुंता होणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सुई पुन्हा आतमध्ये टाकलेली आहे बघा, आणि तिथेही आपल्याला एक गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित हँगिंग आपलं पॅक व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो डबल गाठ टाकली तरी सुद्धा चालणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपले 2 हँगिंग्स इथे झालेले आहे, म्हणजे सेंटरचं मोठं आणि त्याच्या शेजारचं त्यापेक्षा थोडंसं छोटं. आता त्याच्या शेजारी अजून आपल्याला एक बनवायचं आहे, तर ते सुद्धा आपल्याला आधीचं जे हँगिंग आहे ना त्यापेक्षा त्याची लांबी आपल्याला कमी घ्यायची आहे. कारण की मी मगाशीच म्हटलं आपल्याला मध्यभागी सगळ्यात लॉंग ठेवायचं आहे आणि त्याच्याच शेजारचे थोडेसे त्याची लेंथ जी आहे ना, म्हणजे लांबी, तर ती कमी कमी करत जायची आहे. सो म्हणूनच मग इथे पण जे काही आधीचं हँगिंग आहे ना, तर त्याच्या अंदाजे आपल्याला कमीच मणी ओवून घ्यायची आहे, थोडेसे मोजून घ्यायची. म्हणजे काय होतं, सेंटरचा जो काही हँगिंग्स आहेत तर त्यापासून दोन्ही साईडच्या हँगिंगची लेवल सेम यावी, त्यासाठी मग मोजून मणी टाकणं खरं तर खूप गरजेचं आहे. मी एवढे ओवून घेतले. आता मला असं वाटतं की हे रेड कलरचा म्हणजे एकदम डार्क पिंक कलरचा जर का जो मणी आहे ना, तो टाकल्यानंतर हँगिंगची साईज सेम होईल. त्यामुळे मग लास्टचे 2 किंवा 1 मणी मी पुन्हा काढून घेत आहे, कारण की आपल्याला ते अगदी व्यवस्थित लेवलमध्ये तयार करायचं आहे. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा ओवण्याच्या आधीच थोडासा अंदाज घ्यायचा आहे. मला वाटलं की एवढे सफिशियंट होतील, पण नाही, ते थोडे एक्स्ट्राच झालेले आहे. सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ते रिटर्न काढून घेतले. आणि त्यानंतर जो काही आपला मेन मणी आहे ना, मोठावाला पिंक, तर तो इथे ओवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छोटासा, आणि मग लास्टचा छोटा सोडून आपल्याला सुई पुन्हा रिटर्न आणायची आहे. तर ही स्टेप खरं तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग हे व्यवस्थित करायचं आहे. आणि बघा मग फायनली आपलं जे काही लास्टचं होतं ना, तर ते पण आपण व्यवस्थित इथे ओवून घेतलेलं आहे. आणि पुन्हा सुई आपल्याला मध्ये टाकून ते पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा, आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की हे हँगिंग्स कशा पद्धतीने बनवायचे आहे. आणि सेंटरचा एककडेचे 2 आपण बनवून घेतलेले आहे. सो सेंटर पासून आता अलीकडे झालं, पलीकडे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला 2 हँगिंग्स बनवून घ्यायचे आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड आहे असं काहीच नाहीये. सो बघा मग मी इथे हे सगळे पुन्हा सेम मोजून मणी घ्यायचे आहे. मधला सोडून त्याच्या शेजारचे जे काही हँगिंग आहे त्यामध्ये किती मणी होते तेवढे मोजूनच इकडच्या हँगिंगमध्ये मणी ओवून घ्यायचे. याचा फायदा हा होतो की अगदी परफेक्ट व्यवस्थित
एकाच लेवलमध्ये आपले हँगिंग्स तयार होतात आणि ते व्यवस्थित एका लेवलमध्ये असले तर फिनिशिंग छान येते. कारण की प्रत्येक वेळेस फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे शक्य असल्यास मनी अगदी व्यवस्थित सावकाश मोजून करायचं आहे. असंही अगदी कमी हँगिंग्स बनवायचे आहे, छोटे छोटे आहे, खूप लॉंगही नाहीये. खरं तर तुम्हाला जर यापेक्षा अजून लॉंग बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात, पण आपण जरा इथे मीडियम साईजचेच घेतलेले आहे. त्यामुळे मग खूप गडबड करण्याची गरज नाहीये. सो म्हणूनच मग व्यवस्थित मोजून आपल्याला हे हँगिंग्स तयार करायचे आहे. आता बघा लास्टचा एक शेवटचा छोटासा बाकी आहे आणि तोही सेम त्याच पद्धतीने मी म्हटलं मोजून घ्यायचे. अगदी ना 6 ते 7च मणी आहे त्यात. लास्टच्या याच्यात खूप काही मणी नाहीयेत. सो मग त्या पद्धतीने इथे व्यवस्थित पॅक करायचं. ठीक आहे. सो बघा मग खरं तर ना सगळे हँगिंग्स आपले इथे व्यवस्थित परफेक्ट असे झालेले आहेत आणि इथे व्यवस्थित गाठ द्यायची म्हणजे ते निघायला सुद्धा नको. ठीक आहे. सो आता हे जे काही हँगिंग्स आहे ना अगदी कमी छोटंसं छान नाजूक बनवलेलं आहे. सो जवळ लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या डिझाईनसाठी कुठल्या ब्लाऊजसाठी तुम्ही असं हँगिंग बनवू शकता. सो बघा मग फायनली अगदी कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे छोटे छोटे हँगिंग्स बनवून हा ब्लाऊज अजून मस्त असा डिझायनर बनवलेला आहे. असंही या ब्लाऊजवर ऑलरेडी वर्क होतं आणि त्या वर्कला अजून सुंदर असं लुक यावं यासाठी आपण हे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हँगिंग्स बनवलेलं आहे. आणि सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे बोटनेकमध्ये जर का तुम्ही अशा शेपमध्ये जर गळा बनवला कडेने, आता इथे वर्क होतं, जर तुम्ही एखादी लेस जरी लावली आणि त्यावर असं छोटंसं वर्क केलं तरी सुद्धा चालेल. नक्कीच या छानशा छोट्याशा वर्कमुळे ब्लाऊज अजून उठून दिसेल. खरं तर असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज वेअर करू ना त्यावेळेस बॅकनेकला इतकं सुंदर लुक येणार आहे आणि नक्कीच हा गळा खूप सुंदर दिसेल. असंही बोटनेकमध्ये त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. डिझायनर ब्लाऊज असो, असा वर्कवाला असो किंवा काठपदर असो, कुठल्याही पॅटर्नचा ब्लाऊज असला तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे हँगिंग नक्कीच तयार करू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा छोट्याशा हँगिंगमुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. खरं तर बघा तुम्ही टेलर करून असं करून घेऊ शकतात किंवा जर का तुमच्याकडे तयार ब्लाऊज असेल तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी छोटेसे मणी आणून अगदी 5 ते 10 मिनिटात आपल्या साध्या सुईने हे करू शकतात. कारण की खूप काही अवघड नाहीये. आपली रेग्युलरची जी सुई असते ना त्यापासून बनवलेलं आहे. म्हणजे आरीवर्क आलंच पाहिजे असं काही नाहीये. कोणाला आरीवर्क येत नसेल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं छान छोटंसं हँगिंगचं वर्क नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीने करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग नक्कीच आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल असंही मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही तुमच्यासोबत हा टॉपिक शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.